आता थेट जाऊयात, छगन भुजबळ बोलतात इथे. आणि तेवढ्या आक्रमकतेने ओबीसी साठी लढत नाही. त्याचं उत्तर मी त्याचं उत्तर त्यांना तुम्ही द्या. त्यांना विचारलं ना, ते का लढत नाही, ते लढत नाही कारण मला जे वाटतं मी ते तुम्हाला सांगतो. कारण जसं दलितांसाठी राखीव मतदारसंघ आहे, आदिवासींसाठी राखीव मतदारसंघ आहे, तसं ओबीसी साठी राखीव मतदारसंघ नाही. त्यामुळे आपण ओबीसीचे जे उमेदवार आहोत, साळी माळी कोळी तेली तांबोळी बंजारी धनगर जे काय असतील ते कोकणमध्ये आम्ही उभं राहतो. आणि कोकणमध्ये आम्हाला मराठा समाजाची सुद्धा मतं हवे असतात आणि ती आम्हाला मिळणार नाही पुढं, आणि ते आम्हाला पाडते म्हणून कदाचित ही मंडळी गप्प असतात. हा इथे पण प्रयोग झाला ना, 2 दिवस हे जरांगे इथे बसले आणि आमची जे युवा भावाची माणसं ज्यांना पाणी दिलं सगळं दिलं ते सुद्धा मराठ्याची डोक्यात नाक घातले आणि आमचे युद्ध गेले. मताधिक्य म्हणून बरंच कमी झालं, पण इतर सगळ्यांनी सावरल्यामुळे हे निवडून आलो. त्यामुळे ते सगळे घाबरतात किंवा हे असं झालं तर म्हणून त्याला ते बोलत नाही. सर, जरांगेने एक असा आरोप केलाय की तुमची जी सभा होती ती अजित दादा पवार पुरस्कृत. अरे त्याचं काय त्याला काय धोका आहे, काय सांगणार तुम्ही, काय ते जरांगे ते काय त्याचा अभ्यास नाही ना, सामाजिक प्रश्नाचा अभ्यास आहे ना, राजकीय प्रश्नाचा अभ्यास आहे. फक्त एखाद्या भाषण करायचं आणि त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन झोपायचं आणि तुम्ही तुमच्या यांचे राजकीय तिथे ठेवलेले असतात. कोणी काय बोललं ते झोपेतून उठले की तुम्ही जण विचारतात बोला त्या कधी बरोबर काय तुम्ही. साहेब, 2017च्या शेतकरी कर्जमाफी संबंधी उच्च न्यायालयानं निर्देश दिले की 6 आठवड्यात ही रक्कम आता देण्यात यावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात 2017 मध्ये जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील रक्कम 6 आठवड्यात उर्वरित लाभार्थ्यांना द्यावी असे निर्देश देण्यात आलेले. या योजनेचा लाभ 6,56,000 शेतकऱ्यांना होणार. जर कोर्टाने जर निर्णय दिलेला आहे आणि उर्वरित हा शब्द तुम्ही वापरला नाही, काही उरलेले आहेत त्याच्यात, असं नाही का दिलं नाही त्यांनी, दिलं, पण काही उरलेले असतील त्यांना ते आता देण्यात येईल. साहेब, हैदराबाद गॅजेट आल्यानंतर काही ओबीसी अस्वस्थ झाले म्हणजे लोक आणि आत्महत्या देखील करायला 15 आत्महत्या आतापर्यंत झाल्या. काय आव्हान काय करायचं, कारण लोकांना असं वाटतं की आमच्या मुलामुलांचं भविष्य अंधारमय झालं, त्यांच्या शिक्षणावर गंडांतर येणार, त्यांच्या नोकऱ्यांवर गंडांतर येणार. लहान लहान जे आहेत, आज पंच सरपंच होत होते गावातून, लहान लहान एखाद्या पदामध्ये ती सुद्धा सगळं संपले. हे असं वाटणं स्वाभाविक आहे. त्या पोटी या आत्महत्या होत आहेत. ते आम्ही त्याला सांगतो की बिचारा, आणि आज मी तुमच्या द्वारे करायला सांगतो, हात जोडून कोणी आत्महत्या करू नका. अरे लढूया ना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या स्वातंत्र्याच्या स्वराज्य त्यांनी मिळवलं, त्या लढाईमध्ये तुम्हीच मावळे म्हणून लढलात ना, आता पण लढूया ना. आपण आत्महत्या करून कसं काय चालेल. पण ते दुःख जे आहे त्यांना सहन होत नाही. साहेब, ओबीसींच्या वाट्यातून काही देऊ नका ही माझी भूमिका आहे असं वडेट्टीवार म्हणतायत. मात्र कालच्या सभेहून त्यांनी असं एक विधान केलंय की भुजबळवाला टार्गेट करताय सरकारचं संरक्षण करण्यासाठी. अजिबात नाही. असं आहे की मागच्या वेळेला बीड जाळलं गेलं या दलितीच्या लोकांनी. त्यावेळी मी सांगितलं की मी आता आवाज उठू ना. त्या मीटिंगला हे आले वडेट्टीवार आणि त्यांनी अतिशय जोशपूर्ण चांगलं भाषण केलं की भुजबळ साहेब, पक्ष वगैरे बाजूला, समोर दिसता ना झेंडा, तेवढा झेंडा, हा झेंडा आपण हातात घेऊया काय आणि ओबीसीचं रक्षण करूया. आपण सगळे एक आवाज दाखवून देऊ. मला आनंद वाटतो. काय चक्र फिरली. त्याच्यानंतर हिंगोलीला आम्ही सांगितलं येतो म्हणाले, गेले केलं म्हणे, परत सांगतो पंढरपूरला आलेच नाही, इंदापूरला या, अरे या रे नाही का, नगरला नाही का कुणाचा दबाव होता तुमचा. एखाद्या मिठीला तुम्ही नसता आला, पण बाकीच्या मिठीला कुठेतरी आला नाही आला, तुमच्यावर दबाव होता.
सभा होत होती. आणि माझं म्हणणं एवढंच आहे की कालचा जो काही तो आपण व्हिडिओचा सगळीकडे सर्क्युलेट होतोय त्याच्यामध्ये त्या जरांगीच्या शेजारी बसून तुम्ही सांगतात मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे आणि इकडे ते म्हणाले. परत अंबडच्या ओबीसी समाजात मिटिंग मध्ये म्हणाला की नाही ओबीसीचं संरक्षण करायचं. परत तुम्ही बॅकफुटवर गेलो. परत आता मोर्चा काढला. अरे म्हणजे राजकीय दबाकुटी सगळं चाललंय का तुमचं? इथे हे बोला तिथे ते बोला आता तिथे मोर्चा काढा. मग मी म्हणालो की आम्ही राजकारण करत नाही. आम्हाला सुद्धा राजकीय कधीतरी त्रास भोगावा लागतच असेल ना 35 वर्षामध्ये कुठे ना कुठे. पण आम्ही ओबीसी मध्ये ओबीसीसाठी लढण्याचं सातत्य आम्ही ठेवतो. तुम्ही सातत्य ठेवा ना. तुम्ही का धरसोडपणा करता हा माझा मुद्दा आहे. कारण मग त्याच्या पाठीमागे आम्हाला राजकारण दिसत आहे. ते राजकारणाला तुम्हीच म्हणाला राजकारण बाजूला ठेवले चालणार. मग का तुम्ही प्रेशर खाली होता हा आमचा मुद्दा आहे. त्यासोबत त्यांनी असे भाषा केली की आपण कोयत्याची भाषा केली काल अंबडच्या मुळे. आपण बघतोय आत्महत्या करून कसं चालेल असं म्हणत छगन भुजबळ यांनी भाष्य केलेलं आहे ओबीसी समाजावर. तर मी वडेट्टीवारांना टार्गेट करत नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे. एवढंच नव्हे तर जरांगे पाटील यांच्यावरती सुद्धा पुन्हा एकदा टीकास्त्र डागलेलं आहे भुजबळांनी.